हॅलो फ्रेंड्स, मी पुन्हा 1 ते 1.5 वर्षानंतर ब्लॉग विथ वैशू या माझ्या चॅनलवर आलेले आहे. मधल्या काळात बऱ्याच काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत, तर त्याची सुरुवात आजपासून करते. मी तुम्हाला सांगेन सगळं काही. तर आज मी माझ्या मुलीकडे चाललेली आहे, जिला मी 2 आठवड्यापूर्वीच सोडलेलं आहे तिच्या सासरी. पण मला तिची खूप आठवण येत होती, आणि का आठवण येत होती हे तिथे गेल्यानंतरच तुम्हाला कळेल. तर चला, आज आपण तिच्या घरी चाललेलो आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल. चला मग. आज काय बॅक साईडला मी एकटीच आहे, तशी माझ्यासोबत डेझी आहेच, पण ती काहीच गप्पा मारू शकत नाही माझ्यासोबत. मग मी रस्त्याने आता हे जे मोठ्या मोठ्या गाड्या चाललेल्या आहे, जे कंटेनर चाललेले ते आपलं बघत चाललेली आहे गुपचूप आपलं. परत मध्ये मला पाहुण्यांच्या घरी जायचं आहे, तिथून मग मी मुलीकडे जाणार. ही बघा डेझी आमची, म्हणजे माझ्या मुलीची आहे. तिच्याकडं मी 8 दिवसांसाठी तिला सोडणार आहे. 8 दिवसांनी परत घेऊन येणार आहे. कशी झोपली आहे बघा, आराम करते. तर आता भिगवणमध्ये पोचलेलो आहोत. इथून 1 ते 1.5 तास लागेल पोचायला मुलीकडे. तुम्हाला तर पहिलं सांगितलेलं, त्या आधी पाहुण्यांकडे जायचं आहे, नंतर मुलीकडे जाणार आहे. तर आता हा प्रवास खूप मोठा वाटत आहे मला. कधी जाईल असं वाटतं आणि तिला भेटेल. चला जाऊया. पोचेलच मी 1.5 तासात आणि भेटेल तिला, कारण मला खूप आठवण येते तिची. आता ना मला खूप बोर व्हायला लागले. मुलांनी त्याच्या आवडीची गाणी लावली आहेत, त्याच्यामुळं मी पाठीमागे एकटीच आहे, आणि त्याबरोबर मला भूक पण लागलेली आहे. बघू आता, पाहुण्यांकडे जाणारच आहे. थोडाफार नाश्ता भेटला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर मुलीकडे जाऊन फिश आहेत, म्हणजे नदीचे मासे आहेत ताजे ताजे. गेल्यानंतर ना मग मस्तपैकी माशांवरती ताव मारणार. आणि ज्यासाठी चालले आहे ते तर तुम्हाला दाखवेलच मी तिथे गेल्यानंतर ना, काय सरप्राईज आहे. कारण मला ती आठवण येते ना, म्हणून मी तर चाललेलीच आहे. पण का आठवण येते ती तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल. चला, पाहुण्यांचं घर आलेलं आहे. तर आता पाहुण्यांना थोडं भेटते. तुम्हाला तर बोललेच होते, नाश्ता चहा पाणी असणारच आहे, तसं ते पाठवणार नाहीत आम्हाला. थोडाफार नाश्ता करून मग 1 अर्धा तासात मी निघणार आहे. चला, पहिलं त्यांना भेटून घेते, बोलते, आणि मग तिथून निघूया आपण. भेटूया पुढे मग. बाय. चला, तर आता निघालेलो आहोत आम्ही पाहुण्यांच्या घरून. 15 ते 20 मिनिटात मी इंदापूरमध्ये पोचते. चला तर मग आपण जाऊया. बघितलं, हे आहे सरप्राईज. ही माझी नात आहे, मी आजी झाले. तर बरंच काही घडून गेलेलं आहे माझ्या ह्या 1-1.5 वर्षात. तर यासाठीच मी 2 आठवड्यात लगेच आले होते भेटायला हिला. पण आमचा कानच दुखत आहे, त्यामुळे आल्या आल्या पहिलं तिला दवाखान्यात घेऊन गेले. कान का दुखतोय हे बघावं लागलं, कारण 2च आठवड्यासाठी तिला इथं आणून सोडलं होतं. त्यामुळं अशी कल्पना नव्हती की तिचं कान दुखेल म्हणून. तर आता मी तिला दवाखान्यात घेऊन चालले आहे. बघू डॉक्टर काय म्हणतायत. आणि कशी माझ्याकडं बघून खेळती आहे. छान वाटलं आज मला तिला भेटून, आणि तिच्यात खूप चेंजेस पण झालेले आहेत 2 आठवड्यात. रमा, जाऊ बाबा मी. आम्ही चाललो पिलू. तुला यायचं पुण्याला? आमच्या रमाला यायचं पुण्याला. येते का तू? काय काय आणायचं परत येताना मग?
टॉयज आणायचे खेळायला छान छान छोटे छोटे. हा आणायचे ना, मम्मी घेऊन येते. हा आमच्या रामाला घेऊन येते. हा खेळणी मग छान छान. हा बाबा चला चला, तू येते पुण्याला. हा येते पुण्याला तू. आणि इथे बघा पांढऱ्या साडीची माझी आई आहे, लाल साडीमधली माझी आजी आहे. त्याही माझ्या नातीला भेटायला आलेले आहेत. तर ही एवढी जनरेशन आत्ता इथे अवेलेबल आहे. माझी आई, माझी आजी, माझी मुलगी आणि माझी नात. तुमच्याकडे आहे का अशी अजून जनरेशन? असायलाच पाहिजे, कारण खूप छान वाटतं ना आपली आजी आपल्या नातीला बघायला आहे. काय नाही आई, तुला विचारते काय करायचं, थांबते का येते. बघ कशी बसली. घे की मग, मी तुला नको म्हणलंय का पदर घ्यायला. माझी आजी म्हणजे कॅमेरा दिसला की पहिला पदर घेणार. खरंच पहिली माणसं, त्यांचे संस्कार आता कुठेतरी कमी होत चाललेत आत्ताच्या जनरेशनमध्ये. बापरे, परतीचा प्रवास. रमाला सोडून येताना मला खूप कसतरी वाटत होतं आणि ती झोपल्यामुळं मला तिचा व्हिडिओ घेता आला नाही. पण मी सांगू शकत नाही, मी परत एक दीड आठवड्यात, महिन्याभरात परत येणार भेटायला. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. मला ती 4 महिन्यांची खूप सवय झाली होती. सो परत भेटूया. गुड नाईट, बाय.